ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता साक्षीने चैतन्यवरती जीवघेणा हल्ला करत त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे. म्हणजे चैतन्यने साक्षीची चोरी पकडलेली आहे. साक्षी खरी खुनी आहे हे चैतन्याच्या समोर येताच चैतन्याला आता मात्र आपल्या बंगल्याच्या बाहेर जाऊ न देता साक्षीने त्याला किडनॅप केलेला आहे. चैतन्यकडे खूप महत्त्वाचे पुरावे आहेत आणि ते पुरावे घेऊन तो कोर्टामध्ये जाऊ नये यासाठी साक्षीने कोर्टाच्या तारखेच्या आधी त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये चैतन्यवरती जीवघेणा हल्ला सुद्धा करण्यात आलाय. पण त्याच वेळेला रविराज आणि अर्जुन पुन्हा एकदा युती करत चैतन्याला या सगळ्यामधून वाचवणार असतात. कारण आता चैतन्याचा जीव हा खूप धोक्यात असतो साक्षीमुळे. आणि ज्या वेळेला कोर्टाच्या हिअरिंगच्या आधी रविराजांना सुद्धा भेटायला चैतन्य येत नाही, मग अर्जुनला डाऊट येतो. कारण त्याच्या आधी अर्जुन आणि चैतन्याचं फोनवरती बोलणं झालेलं असतं. आता मात्र चैतन्यकडे काय पुरावे असतात? कोर्टाच्या हिअरिंगला चैतन्य हजर राहणार का आणि ते पुरावे कसे सादर करणार? अर्जुन चैतन्याला कसं सोडवणार हे या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि त्याचबरोबर साक्षी रविराजांच्या समोर कशी काय रंगेहात पकडली जाणार हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे चैतन्य साक्षीला विचारत असतो की मला खरं खरं तू सांगशील का? म्हणजे या सगळ्यामध्ये जर का तुला काहीही माहिती नव्हतं तर या घरामध्ये तुम्ही दोघंच जण राहता, मग अण्णांचे हे सगळे काळेधंदे तुला कसे माहित नाही? यावरती साक्षीला आता डाऊट येतो. सारखा सारखा चैतन्य आपल्याला हे विचारतोय म्हणजे याला आपल्यावरती संशय आलाय का? त्यावरती साक्षी म्हणते चैतन्य मी तुला एक गोष्ट सांगू का? या सगळ्यामधलं मला खरंच काही माहिती नाहीये. पण तर जर तुला डाऊट असेल ना तर तू ही माझी केस सोडू शकतोस. म्हणजे मी सारखं सारखं स्वतःला प्रूव्ह करणार नाहीये. चैतन्य म्हणतो मला असं नव्हतं म्हणायचं. यावरती साक्षी म्हणते हे बघ तुला जर वाटत असेल तर तू माझी केस सोडू शकतोस. चैतन्य म्हणतो नाही ग साक्षी, मला तसं नाही म्हणायचंय. पण राहून राहून अण्णांचं मला काही कळत नाहीये. आणि तुला एक सांगू का, तर रविराज सरांचा पण आता तुझ्यावरती विश्वास नाहीये. कारण त्यांनी अर्जुनला बोलता बोलता ते बोलले की वात्सल्य आश्रम केसमध्ये ते कदाचित तुझी साथ देणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं आता वात्सल्य आश्रम केस म्हणजे तुझी केस लढण्यासाठी आपल्याला कोणीतरी वकील हवाय. यावरती साक्षी म्हणते कुणीतरी का? तू आहेस ना, तू माझी केस लढणं. मला तुझ्यावरती विश्वास आहे. तू नक्की मला न्याय मिळवून देशील. यावरती साक्षी म्हणते करशील ना चैतन्य? चैतन्य म्हणतो हे बघ असं नको, तू कोणता तरी प्रॉपर एखादा वकील बघ. मी वाटल्यास सगळी इन्फॉर्मेशन त्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. पण कसं आहे ना, उगाचच या सगळ्यामध्ये म्हणजे मी तुझ्या बाजूने लढलो तर रविराज आणि अर्जुन हे दोन्ही तगडे आहेत. उगाचच काहीतरी गोंधळ व्हायला नको. साक्षी म्हणते पण मला खात्री आहे तुला ह्या केसमधला एक्सपिरियन्स आहे. तू अर्जुन सोबत बोलून नक्की म्हणजे माझी केस लढतोयस हे सांगू नकोस. तू अर्जुन सोबत बोलून रविराजांसोबत बोलून त्यांची नेक्स्ट मूव्ह काय आहे ती तर जाणून घेऊ शकतोस. आता मात्र चैतन्य विचार करतो म्हणजे साक्षी मला फितूरगिरी करायला सांगत आहे. तरी सुद्धा आता साक्षीच्या प्रेमात आंधळा झालेला चैतन्य तिला काही बोलत नाही. त्यावरती साक्षी म्हणते तू करशील ना माझ्यासाठी इतकं? यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे मी करायला तयार आहे. मग चैतन्य अर्जुनची भेट घ्यायला येतो. चैतन्य अर्जुनला सांगतो साक्षीची केस मी लढावी असं साक्षीचं म्हणणं आहे. पण तुला मी एक प्रॉमिस करतो, तुझ्याकडे माहिती असलेली मी कोणतीही माहिती यूज करणार नाही. आणि त्यासाठी मी सगळे तुला कागदपत्र द्यायला आलोय. त्या फाईलचे मधले जे सगळे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स मी तुझ्या हवाली करतोय. यावरती अर्जुन म्हणतो ते करण्याची काही गरज नाहीये, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. असं म्हणत जे चैतन्याने डॉक्युमेंट्स आणले असतात ते पाहत असताना आता मात्र अर्जुन त्याला म्हणतो या डॉक्युमेंट्समध्ये आपण जे काही आधीचे एव्हिडन्स तयार केलेले ना ते गायब आहेत. चैतन्य म्हणतो हे शक्य नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो हो तुला साक्षीवरती विश्वास आहे ना, तू एकदा साक्षीचं नकळतपणे तू तिचं चेकिंग कर. कदाचित तुला काहीतरी पुरावा सापडेल आणि इथूनच तुझे डोळे उघडतील. मी तुला एक गोष्ट सांगू शकतो की तू अजूनही त्या साक्षीच्या प्रेमामध्ये वेडा आहेस. चैतन्य तिकडून निघतो खरा, पण तो ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला समोरचं दृश्य भयानक असतं. इकडे आता साक्षी तिच्या गुंडांना सांगत असते त्या चैतन्याचा पाठलाग करत जा. तो कुणाला भेटतोय, काय करतोय, माझ्याशी फितुरी तर करत नाही ना, हे सगळं तुम्ही मला सांगायचं आहे. कारण रविराजांनी केस सोडली, यांनी पण माझी केस सोडली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो.
त्यामुळे याला आपल्या तावडीतून सुटू देता कामा नये. आणि हे सगळं चैतन्य ऐकतो. चैतन्य हे सगळं ऐकल्यावरती तिथूनच परस्पर पावली फिरण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता निघताना साक्षी विरुद्धचे पुरावे सुद्धा आपल्या सोबत घेतो. साक्षीकडे असलेल्या त्या फाईल ज्याच्यामध्ये पुरावे असतात ते सगळे पुरावे घेऊन तो तिकडून बाहेर पडत असताना साक्षी त्याला अचूक काढते. साक्षी त्याला पकडते आणि आता तू माझ्यावरती जासूसी करतोयस, ती आपल्या गुंडांना बोलवते. याला अटक करा, याला आतमध्ये डांबून ठेवा, हा कुठेही बाहेर गेला नाही पाहिजे. चैतन्यकडे पुरावे असतात पण हे साक्षीला माहीत नसतं. म्हणजे एक फाईल तिने काढून घेतलेली असते पण चैतन्यकडे बरेचसे CCTV फुटेज असतात. आता मात्र हे CCTV फुटेज साक्षीला खूप भारी पडणार असतात. या सगळ्यामध्ये साक्षी आपल्या माणसांकडून चैतन्याला किडनॅप करून टाकते आणि ही सगळ्यात मोठी चूक करते. कारण ज्या वेळेला कोर्टाची हिअरिंग असते त्यावेळेला चैतन्य गायब असल्यामुळे खूप मोठा धमाका होतो. कोर्टाच्या तारखेपर्यंत चैतन्य न आल्यामुळे रविराज आणि अर्जुन कंटिन्युअस त्याला कॉल करत असतात पण चैतन्याचा कॉल काही लागत नाही आणि त्यामुळे आता दोघांनाही खूप टेन्शन येतं. त्यामुळे चैतन्याची शोध मोहीम सुरू होते. कोर्टामध्ये दुसरी तारीख घेण्यासाठी रविराज आणि आता इकडे अर्जुन दोघं अप्लाय करतात. कारण कोर्टामध्ये चैतन्य हा साक्षीची केस लढणार असतो पण तोच गायब असल्यामुळे मधुभाऊंची केस पुन्हा एकदा सुरू होते. मधुभाऊंची केस सुरू झाली तरी सुद्धा साक्षीच्या बाजूने लढण्यासाठी वकील नसल्यामुळे अर्जुन सांगतो की ही केस रविराज किल्लेदार यांनी सोडलेली आहे पण त्यांचे को असिस्टंट चैतन्य गडकरी ही केस सांभाळतायत पण सध्या तरी ते इकडे आलेले नाहीत, नाही साक्षी शिकरे आलेली आहे. यावरती रविराज म्हणतो अर्जुन काहीतरी गडबड आहे, मला असं वाटतंय चैतन्याने तुझं काही बोलणं झालं का? अर्जुन म्हणतो माझं आणि त्याचं बोलणं झालं होतं खरं, तो काहीतरी पुरावे आणणार होता. रविराज म्हणतात हे महिपती आणि साक्षी वाटतात तितके साधे सोपे सरळ नाहीयेत, त्यांच्या अड्ड्यावरती आपल्याला जायला पाहिजे. आता रविराज आणि अर्जुन दोघे जणी मिळून आता ठरवतात काहीही झालं तरी चैतन्याला सोडवायचं आणि फायनली गुपचूप ते आता इकडे साक्षीच्या अड्ड्यावरती जाणार असतात. आणि रविराज आणि आता अर्जुन हे दोघं जण चैतन्याची अवस्था बघतात. चैतन्यावरती जीवघेणा हल्ला चाललेला असतो. चैतन्याचं अंगातलं शर्ट फाटलेलं असतं, अंगातून रक्त येत असतं. साक्षीच्या गुंडांनी बेदम मार देऊन त्याची ती अवस्था केलेली असते. मग मात्र साक्षीच्या गुंडांना चकमा देऊन अर्जुन आणि रविराज दोघं जण चैतन्याला सोडवण्यासाठी तिकडे येऊन आता चैतन्याची सुखरूप सुटका तर करणार असतात. पण या सगळ्यामध्ये चैतन्य पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जातो. आता डिप्रेशनमध्ये गेलेल्या चैतन्याला बाहेर काढण्याचं काम अर्जुन कसं करणार पाहणं रंजक ठरणार.